सरासरीच्या 96% पाऊस होणार आहे। भारतीय हवामान खात्याने यंदाच्या मान्सूनचा अंदाज व्यक्त केला असून विशेष म्हणजे यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा कोणताही प्रभाव होणार नसल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलंय। दुष्काळात होरपळणाऱ्या बळीराजासाठी खुशखबर, यंदा सरासरी 96% पाऊस, हवामान खात्याचा अंदाज। सूर्य आकाशातून आग ओकत असताना आठवड्याचा पहिला दिवस शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी एक आल्हाददायक बातमी घेऊन आलाय। ती म्हणजे यंदा देशात सरासरीच्या 96% पाऊस होणार आहे। भारतीय हवामान खात्यानं यंदाच्या मान्सूनचा अंदाज वर्तवलाय। यंदाच्या मान्सूनचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मान्सूनवर एल निनोचा कोणताही धोका संभवत नसल्याचा निर्वाळा हवामान खात्यानं दिलाय। इस बार मानसून की फोरकास्ट जो है साधारण के निकट माप दिया गया और क्वांटिटेटिवली 96% बारिश जो है ऑल इंडिया की तौर पे आने का संभावना की गई है आईएमडी की फर्स्ट स्टेज मानसून फोरकास्ट में। अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन हवामान संस्था तसंच स्कायमेटनं यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव असल्याचा अंदाज व्यक्त केला। तसंच यंदाचा मान्सून एल निनोमुळे प्रभावित होणार असल्याचं भाकीतही केलं। स्कायमेटनं तर यंदा सरासरीच्या 93% पावसाची शक्यता वर्तवली, त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती। किसानों के लिए एक अच्छा संदेश ये जाता है क्योंकि हम नॉर्मल मानसून एक्सपेक्ट कर रहे हैं और हमारा जो डायनेमिकल मॉडल है उससे पता चलता है कि रेनफॉल भी अच्छा से वेल डिस्ट्रीब्यूटेड होगा, इसलिए किसान के लिए एक अच्छा संवाद। गेले वर्षी भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेटनं सरासरी 97% पावसाची शक्यता वर्तवली होती, मात्र प्रत्यक्षात सरासरीच्या 91% पाऊस झाला। त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली। या पार्श्वभूमीवर यंदाचा मान्सून समाधानकारक असल्यामुळे बळीराजासह सर्वसामान्यांच्या अपेक्षांना नक्कीच बळ मिळणार आहे। प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत। आज पंढरपुरामध्ये चैत्र एकादशीचा सोहळा साजरा होतोय आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून 2 लाख भाविक कालपासूनच पंढरपुरामध्ये दाखलही झालेले आहेत। विशेष म्हणजे सगळे वारकरी आज एकादशीचा उपास करत असतात, पण देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। आज चैत्र महिन्यातील कामदा एकादशी निमित्त पहाटे श्री विठुरायाची महापूजा करण्यात आली। मंदिर समितीचे सदस्य भास्कर गिरी महाराज आणि कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली। शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची यात्रा असल्याने देवांनी तिथल्या लग्नामध्ये भोजन केल्याची आख्यायिका आहे, त्यामुळे आज विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। त्यामुळे या एकादशीचा लंगडी एकादशी असाही उल्लेख होतो।